अमेरिकेचा थेट हल्ला, आता देशात लॉकडाऊन फिक्स. ज्याची भीती होती अखेर तेच झालं. कालपर्यंत लॉकडाऊनची फक्त अफवा होती, पण आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. थेट अमेरिकेमधून डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट हल्ला केल्यामुळे आता देशात लॉकडाऊनची तयारी सुरू असल्याची चर्चा केली जात आहे. 48 तासात या गोष्टी आता बंद होणार. इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यामध्ये सुरू असणारं युद्ध जवळपास 1 महिन्याहून अधिक कालावधी लोटला, अजूनही ते बंद होण्याचं नाव घेत नाहीये. मार्चमध्ये जेव्हा मोदीजींनी संसदेत आपल्याला एका मोठ्या संकटाची तयारी ठेवावी लागेल असे ते बोलले आणि त्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. पण त्यानंतर सरकारने स्वतः स्पष्ट केलं की लॉकडाऊन लागणार नाही, आपल्याकडे सगळ्या गोष्टींचा मुबलक साठा आहे. कारण की त्यावेळेस इराणशी संपर्क झाला होता आणि इराणने सामुद्रधुनी आपल्यासाठी मोकळी केली होती. अचानक अमेरिकेने असा थेट हल्ला केला आणि ज्यामुळे संपूर्ण जगासाठी, संपूर्ण भारताची चिंता वाढली. मग काय आहे ती लॉकडाऊनची तारीख? देशामध्ये नेमकं काय सुरू आणि काय बंद राहणार? हे लॉकडाऊन कोरोनासारखं असणार की वेगळं असणार? काय चर्चा सुरू झाली? अमेरिकेने नेमकं कोणता हमला केलाय? काय असणार नवीन नियमावली? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्हाला वाटत असेल युद्ध कुठेतरी लांब सुरू आहे आणि अमेरिकेचा संघर्ष आहे, तर आपल्यावर काय परिणाम होणार? या युद्धाची झळ आपल्याला कशी लागणार? पण सावधान, हे युद्ध आता तुमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपलंय. कारण की अमेरिकेने थेट हल्ला केलाय. 2 दिवसांपूर्वी अमेरिकेने 48 तासांची एक शेवटची वॉर्निंग दिली होती इराणला, आणि ती वॉर्निंग इराणने ऐकली नाही आणि त्यामुळे एक मोठा हल्ला झालाय आणि ज्यामुळे सगळ्या जगात लॉकडाऊनची चर्चा आता सुरू झाली आहे. पण मग आपल्या देशात काय होणार? नेमकी कोणती तारीख जाहीर झाली? मोदीजींनी जो मार्चमध्ये लोकसभेत इशारा दिला होता तो आता खरा ठरणार का? लॉकडाऊनमध्ये नेमकं काय नियम लागू होणार? काय ती तारीख असणार? सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे. काय बंद, काय सुरू राहणार त्याची सविस्तर माहिती. इराण आणि अमेरिकेचं युद्ध संघर्ष सुरू आहे, पण त्यातच संपूर्ण जगाला हादरा देणारी एक बातमी समोर आली जेव्हा अमेरिकेने थेट हल्ला केला. आजपर्यंत गेल्या महिन्याभरात जे घडलं नव्हतं ते घडलंय आणि त्यामुळेच पुन्हा एकदा लॉकडाऊनची तयारी आता सुरू झाल्याचं बोलले जाऊ लागले. आता ही जी चर्चा आहे ती पहिल्यांदा सुरू नाही झाली. तुम्हाला आठवत असेल, गेल्या मार्च महिन्यामध्ये लोकसभेच्या त्या ऐतिहासिक सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले होते. त्यांच्या आवाजात नेहमीचा उत्साह नव्हता, तर एक गंभीर इशारा होता. ते म्हणाले होते की देशवासियांनो, आपल्याला कोरोनासारख्या एका मोठ्या जागतिक महामारीनंतर आता पुन्हा एकदा एका वेगळ्या संकटासाठी तयार राहावे लागेल. त्यावेळेस विरोधकांनी आणि जनतेने विचारले होते की आपल्याकडे साठा किती आहे? तेव्हा सरकारने सांगितले होते की भारताकडे इंधनाचा आणि अन्नाचा मुबलक साठा आहे. पण म्हणतात ना, युद्ध कोणालाच सांगून येत नाही. अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्ध आक्रमक पाऊल उचललं आणि अख्ख्या जगाचं गणितच बिघडलं. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा समुद्री मार्ग बंद केलाय. तुम्हाला वाटेल एक रस्ता बंद झाला तर काय होतं, पण लक्षात घ्या, जगाला मिळणाऱ्या कच्च्या तेलापैकी 20 ते 30% तेल याच मार्गातून येतं. हा मार्ग बंद होणं म्हणजे भारताची जीवनवाहिनी कापली जाण्यासारखं आहे. यामुळेच आता भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या संदर्भात अत्यंत गुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत, असं आता पुन्हा बोललं जाऊ लागलं. मग आता काय तारीख असणार आहे? काय बंद राहणार? काय सुरू राहणार? तुमच्या आयुष्यावर याचा नेमकं काय परिणाम होणार? कोणत्या सुविधा चालू राहणार? कोणत्या सुविधा बंद होणार? आता सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की लॉकडाऊनची ज्यावेळेस शक्यता पहिल्यांदा वर्तवली जात होती, तेव्हा सगळ्यात आधी लोकांना खोटं वाटलं होतं. कारण की खोटं वाटणं साहजिक होतं, कारण की जगात त्यावेळेस कुठेच लॉकडाऊन लागलं नव्हतं. सगळीकडे सगळं सुरळीत चालू होतं, पण भारतात मात्र वावड्या उठत होत्या. पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. तुम्हाला खोटं वाटेल, जवळपास आपल्याच आसपासचे 4 देश आहेत. यामध्ये पाकिस्तान आहे, तर पाकिस्तानमध्ये इंधन वाचवण्यासाठी जे सरकारी ऑफिस आहेत ते फक्त आठवड्यातून 4 दिवस सुरू आहेत आणि जवळपास 1 महिन्यापासून त्यांच्या सगळ्या शाळा बंद आहेत. श्रीलंकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर दर शुक्रवारी शाळा बंद केल्या जातात. रस्त्यावरचे जे दिवे आहेत, 50% लाईट आहेत, ते रात्री बंद केले जातात. युरोपात जरी बघितलं तर जर्मनीमध्ये ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत, किल्ले आहेत, बिल्डिंग आहेत, तिथले लाईट्स रात्री बंद केले जातात. फ्रान्समध्ये तुम्ही जर दुकानाचा AC सुरू ठेवून जर दरवाजा उघडा ठेवला तर तुम्हाला 65,000 रुपयांचा दंड आहे. जपानमध्ये जिथे लोकांना टीव्हीचा ब्राईटनेस कमी ठेवण्याचे आणि सूटऐवजी हलके कपडे वापरण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून ACचा वापर कमी होईल. आता ही झाली सगळ्या जगाची परिस्थिती. आता भारतात नेमकं काय बंद होणार? भारतातल्या कोणत्या सुविधा चालू राहणार? कोणत्या बंद होणार? काय तारीख असणार? पण मग भारताचं काय? भारत सरकारने अद्याप अधिकृत घोषणा का केली नाही? आणि ती कोणती तारीख आहे ज्या दिवशी सगळं ठप्प होऊ शकतं? काय बंद राहणार?
चला तर मग आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. भारतासमोर सर्वात मोठं संकट हे वीज वाचवण्याचं नाही, तर पेट्रोल आणि डिझेल वाचवण्याचं आहे. जर युद्ध लांबलं तर भारत सरकार खालीलप्रमाणे कठोर निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे. पहिली गोष्ट, तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरील शेवटचा अंक सम आहे की विषम यावर तुम्हाला पेट्रोल मिळणार की नाही हे ठरेल. खाजगी गाड्यांच्या वापरासाठी दिवसाला फक्त ठराविक लिटरच पेट्रोल मिळेल. टू व्हीलरला कदाचित 200 रुपयांच्या वर पेट्रोल मिळणार नाही. दुसरी गोष्ट, तुमचं काम आणि शाळा या संदर्भातील म्हणजेच ज्या क्षेत्रात ऑफिसला जाणं गरजेचं नाही तिथे 100% वर्क फ्रॉम होम सक्तीचं केलं जाईल. शाळा आणि कॉलेजेस पुन्हा एकदा मोबाईल स्क्रीनवर येतील, जेणेकरून बसेस आणि वाहनांचं इंधन वाचवता येईल. तिसरी गोष्ट म्हणजे रात्रीचा बंद. रात्री 10 वाजेनंतर मॉल्स, सिनेमागृह आणि मंगल कार्यालयांचे लाईट्स बंद ठेवावे लागतील. लग्न समारंभ रात्री 10च्या आधीच उरकावे लागतील. अनावश्यक पथदिवे बंद केले जातील. गॅस संदर्भात नवीन नियम. LPG सिलेंडरच्या 2 बुकिंगमध्ये किमान 25 ते 30 दिवसांचे अंतर असणे बंधनकारक असेल. साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. आता अशा प्रकारची एनर्जी लॉकडाऊनसारखी परिस्थिती जर निर्माण झाली तर ह्या गोष्टींवर पण बंधनं लागू शकतात. पण मग आता खरं काय आहे? तर तुम्ही एक मुद्दा लक्षात घ्या. अमेरिकेने 2 दिवसांपूर्वी इराणला 48 तासांचा टाइम दिला होता. कशासाठी? तर स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला करण्यासाठी. जर केला नाही तर 48 तासात म्हणजेच आज रात्री 8 वाजता हे 48 तास संपणार आहेत. आणि जर इराणने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही, ते जर खुलं केलं नाही, तर अमेरिका इराणच्या सगळ्या पॉवर प्लांट्स, तेल साठे, रस्ते, सगळ्या सुविधांवर हल्ला करणार आहे. अशी धमकी देखील दिलेली आहे की तुम्हाला आम्ही अश्मजोबात पाठवू. तर आता आपल्याला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. रात्री 8 वाजेपर्यंत इराणचा काय रिस्पॉन्स येतो, ते कशा पद्धतीने या गोष्टीला हँडल करतात हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. पण तोपर्यंत सरकारने कुठलीही अधिकृत लॉकडाऊनची तारीख जाहीर केलेली नाहीये. सगळ्या गोष्टींचा साठा आपल्याकडे व्यवस्थित आहे असं वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे. तसेच इराणबरोबर भारताचे संबंध खूप चांगले असल्यामुळे भारताची सर्व जहाजं तिथून सोडली जातात. त्यामुळे भारतात कुठलंही संकट नाही. मित्रांनो, ही होती आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. पण व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सध्या सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या ज्या तारखा फिरत आहेत त्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही अधिकृत शिक्कामोर्तब केलेला नाही. ही केवळ सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली एक शक्यता आहे. आपल्याला भीती पसरवायची नाही तर सतर्क राहायचं आहे. जर इराण आणि अमेरिकेत संघर्ष असाच पेटत राहिला तर कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात आणि त्यामुळे इंधन बचतीसाठी सरकार काही पावलं उचलायची शक्यता नाकारता येत नाही. पण जोपर्यंत अधिकृत नोटीस येत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं, अमेरिकेचा हा थेट हस्तक्षेप आहे योग्य आहे का? आणि जर चुकून आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे निर्बंध आले तर त्यांच्या कामावर काय परिणाम होईल? संबंध मांडायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्समुळे आपल्याला खरी लोकभावना समजते. स्टेप 1, सर्वात आधी फॉरवर्डेड मेसेज विश्वास न ठेवता सरकारच्या अधिकृत PIP म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या वेबसाईटला भेट द्या. स्टेप 2, ट्विटवर पंतप्रधान कार्यालय किंवा पेट्रोलियम मंत्रालयाचे अधिकृत हँडल फॉलो करा. स्टेप 3, जर तुम्हाला लॉकडाऊनची बातमी दिसली तर ती तुमच्या PIB फॅक्ट चेककडे पडताळणीसाठी पाठवा. स्टेप 4, पेट्रोल डिझेलच्या साठ्याबाबत अन्यथा अफवा असल्यास ते आपल्या जवळच्या अधिकृत पेट्रोल पंपावर चौकशी करा. साठेबाजी करू नका. अशा संवेदनशील काळात फक्त अधिकृत न्यूज चॅनेल आणि आपल्यासारख्या विश्वासाही चॅनेलवरचे अपडेट्स पाहत राहा. अशाच नवीन आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून आपले शेतकरी बांधव आणि नागरिक सतर्क राहतील. सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद.